मीन राशीची लोक ह्या जगात असतात, पण ह्या जगातलं त्यांच्या डोक्यामध्ये विचार नसतात. ते कुठल्यातरी दुसऱ्याच विश्वात जगत असतात. ते खूप जास्त इमोशनल असतात, खूप जास्त इंटेटिव्ह असतात. लोकांचे दुःख त्यांना स्वतःचे दुःख वाटतात. एक वेगळीच स्पिरिच्युअल एनर्जी ह्यांच्यामध्ये असते. आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीबद्दल. मीन राशी किंवा मीन लग्न आहे जर तुमचं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण ह्यांचं व्यक्तिमत्व, करिअर आणि स्पिरिच्युअल ग्रोथ आणि लव्ह लाईफ ह्या सगळ्या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत. बेसिकली ह्यांना डिकोड करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मीन राशी किंवा मीन लग्न ची लोक कशी असतात. मीन ही जलतत्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी गुरु आहे. म्हणूनच या लोकांमध्ये इमॅजिनेशन, इमोशन्स आणि स्पिरिच्युअल स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग असते ह्यांच्यामध्ये. मीन राशीचे लोक खूप जास्त कंपॅशनेट असतात, खूप जास्त काइंड असतात. इतरांच्या भावना पटकन समजतात ह्या लोकांना. हे लोक प्रॅक्टिकल गोष्टींपेक्षा इमोशन्स वरती जास्त भर देतात, ट्युशन वरती जास्त विश्वास ठेवतात. स्वभाव किंवा पर्सनॅलिटी बघायला गेलो तर असं दिसतं आपल्याला, मीन राशीचे लोक खूप जास्त सॉफ्ट हार्टेड असतात. त्यांना कुणाचं दुःख पाहवतच नाही. इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी यांनी भरलेले असतात. यांचं माइंडमध्ये सतत ड्रीम्स, थॉट्स, ओव्हर थिंकिंग चालू असतं. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या फिलिंग्स लपवतात. ते बाहेरून शांत दिसतात, पण आतून खूप काही फील करत असतात. ह्यांना लोनलीनेस आणि डीप फीलिंग किंवा डीप कनेक्शन खूप जास्त आवडतं. ही लोक खूप जास्त इंटेटिव्ह असतात. कधी कधी ह्यांना फ्युचर आधीच जाणवतं. लव्ह लाईफ बद्दल जर बोलायला गेलो, मीन राशीचे लोक खूप जास्त रोमॅन्टिक असतात, लॉयल असतात, फ्रेंडशिपमध्ये पूर्णपणे मनाने इन्व्हॉल्ड असतात. लोक आपल्या पार्टनरसाठी खूप जास्त सॅक्रिफाईस करतात. त्यांना डीप इमोशनल कनेक्शन किंवा सोल कनेक्शन हवं असतं. ते शोधत असतात आपल्या पार्टनरमध्ये. कधी कधी ते लोकांवरती अतिविश्वास ठेवतात, म्हणून खूप इझिली हर्ट पण होतात. त्यांना इमोशनली कोल्ड किंवा सेल्फिश लोक बिलकुल आवडत नाहीत. त्यांना प्रेमामध्ये पीस, अंडरस्टँडिंग पार्टनर हवा असतो. म्हणजे दे आर व्हेरी गिव्हर, ओके. आणि जेवढं देत आहेत त्याचा मोबदला त्यांना तेवढाच भेटायला पाहिजे. तर मग हे लोक आपल्या पार्टनरसाठी खूप सपोर्टिव्ह, हेल्पफुल, लव्हिंग आणि लॉयल असतात. इमोशनल सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. लॉयल्टी ह्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिपमध्ये. इग्नोरन्स ह्यांना बिलकुल जमत नाही. टाइम टू टाइम म्हणतो ना आपण, एक डोस भेटायला पाहिजे, सरप्राईज भेटायला पाहिजे, ओके. ह्या टाईपचे लोक असतात. हे लोक रोमॅन्टिक असतात आणि ह्यांना पार्टनरकडनं तशा अपेक्षा असतात की त्यांनी सरप्राईज करावं सडनली, आहे ना, खूप खूप वर्षानंतर. पण यांच्या करिअरबद्दल जर बोलायला गेलो तर असं दिसतं, मीन राशीचे लोक आर्ट, म्युझिक, हीलिंग, स्पिरिच्युअलिटी, कन्सल्टिंग, रायटिंग, सायकोलॉजी आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये करिअर खूप जास्त चांगलं करू शकतात. त्यांच्याकडे खूप चांगली इमॅजिनेशन पॉवर असते. याचा यूज करून हे लोक आपला एकदम वेगळा करिअर पण सेट करू शकतात. हे लोक खूप लवकर लोकांना इमोशनली कनेक्ट होतात. ह्या कामामध्ये ह्यांना जास्त सक्सेस भेटू शकतो. गाईड करणं. पैशांच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर असं दिसतं ह्यांना प्रॅक्टिकल प्लॅनिंग पेक्षा इमोशन्स वरती जास्त फोकस करतात आणि खूप लवकर विश्वास ठेवतात. लवकर विश्वास ठेवल्यामुळे ह्यांना नुकसान खूप वेळा जाणवतं. बिकॉज ह्यांना इमोशनल बनवलं खूप इझी आहे, ओके. कोणी काही बोललं की हे लोक विश्वास ठेवतात. गुरुची राशी मीन राशी असल्यामुळे ह्यांच्याकडे ना पैसा येत राहतो, ओके, पण टिकत नाही. आणि जाण्याचं कारण मेन जे दिसतं ते लोकांवरती अतिविश्वास ठेवल्यामुळे आणि है ना, लोकांनी चीट केल्यामुळे. ह्यांची जर स्ट्रेंथचं आपण बोलायला गेलो तर कंपॅशनेट असतात हे लोक. स्ट्रॉंग इंट्युशन पॉवर असतं यांचं. क्रिएटिव्हिटी खूप जास्त चांगली असते यांची. इमोशनली खूप जास्त इंटेलिजंट असतात ही लोक. स्पिरिच्युअल कनेक्शन ऑलरेडी इनबिल्ड खूप जास्त चांगलं असतं यांचं. वीकनेसचं जर बोलायला गेलो, ओव्हर इमोशनल असणं, रियालिटी पासून दूर जाणं, ओके, ड्रीमी वर्ल्डमध्ये जगणं, पटकन हर्ट होणं, हर्ट झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाणं, लोकांवरती जास्त ट्रस्ट करणं, डिसिजन घेण्यात कन्फ्युजन किंवा मॅनिप्युलेट खूप लवकर होतात ही लोक. हा त्यांचा एक ड्रॉबॅक आहे. स्पिरिच्युअल साईड जर आपण बोलायला गेलो तर मीन राशीचे लोक स्पिरिच्युअली खूप डीप कनेक्टेड असतात ऑलरेडी बाय बर्थ. मेडिटेशन, हिलिंग, ड्रीम्स
या पद्धतीने युनिवर्स नेहमी यांच्याबरोबर कनेक्शन साधत असतो आणि यांना जाणवतं की कोणी ना कोणी आपल्याला गाईड करतंय, मार्ग दाखवतंय. इंट्युटिव्हली पण एवढे स्ट्रॉंग असतात, यांना कळतं पण की है ना, हा मला धोका देणार आहे, इथे काहीतरी चुकीचं होणार आहे. जर हे स्पिरिच्युअली जास्त कनेक्ट झाले युनिवर्स बरोबर मेडिटेशन वगैरे करून, डिवाइन इंट्युशन खूप जास्त स्ट्रॉंग असतं. हे लोक युनिवर्सच्या साईनला खूप पटकन समजतात, पण त्यांना ॲक्सेप्ट करायला यायला पाहिजे त्याला. इमोशन्स आणि रिॲलिटीमध्ये थोडासा बॅलन्स साधला नाही ह्यांनी, तर ह्यांची स्पिरिच्युअल ग्रोथ खूप जास्त चांगली होते आणि आपलं स्वतःच्या आयुष्याला पॉवरफुल हिलिंग एनर्जी बनवू शकतात ही लोक. दे आर ऑल्सो लाईट वर्कर. इथे येण्याच्या मागचं एक सोल पर्पज आपण म्हणतो ना, ते हेच आहे. तुम्ही एवढे कंपॅशन का आहात, तुम्ही एवढं लोकांचं दुःख समजता का? बिकॉज तुम्ही इकडे त्यांचं दुःख कमी करायला आलात, त्यांच्या डार्कनेसमधून मार्ग दाखवायला आलात, ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला ब्राईटन व्हावं लागेल. तुम्ही लाईटन अप झालात तर आपोआप इतर लोकांना पण तुम्ही लाईटन अप करणार. ओके, हे जर ह्यांना लक्षात आलं, ह्यांचा सोल पर्पज मिळाला ना, तर मग ह्यांना कोणीही थांबवू शकत नाही. बेसिकली जर असं ओव्हरऑल बघायला गेलो तर मीन राशीची लोक फक्त इमोशनल नसतात, तर हे लोक तर लोकांच्या भावना समजून घेऊ शकतात. त्यांच्यात खूप जास्त प्रेम असतं, म्हणून त्यांच्यामध्ये एक वेगळी डिवाइन एनर्जी जाणवते. जर तुमची मीन राशी किंवा मीन लग्न असेल, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच ॲस्ट्रोलॉजी आणि स्पिरिच्युअली कंटेंट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कनेक्ट राहत चला. नमस्कार.